नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मार्च 21वा हप्ता अपडेट. महिला व बाल विकास विभागाने काय अपडेट दिलेले आहे? लाडकी बहीण योजनेच्या 21व्या म्हणजे मार्च एप्रिल हप्त्याबद्दल काय आहे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आणि काल आपल्या चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही तो बघितला का? कारण की त्यामध्ये आहे EKYC राहिलेल्या आणि EKYC चुकलेल्या बहिणींसाठी आणि EKYC अजूनपर्यंत केलीच नाही अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी तो व्हिडिओ आहे. त्यामध्ये आनंदाची बातमी सांगितलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर काल 9 मेला संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ आलेला आहे, तो आठवणीने जाऊन बघा. त्यामध्ये खूप महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे EKYC प्रक्रियेबद्दल. तर आता म्हणजे ज्यांची EKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे. तेच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर लाडक्या बहिणी कृपया करून तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काय आहे नवीन अपडेट. आता चला बघूयात आजचे नवीन अपडेट काय आहे. 10 मे 2026. तर महिला व बालविकास विभागाने काय सांगितलेले आहे की मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते कधी मिळतील लाडक्या बहिणींना. आणि आता तर न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून असे महिला व बालविकास विभागाने अपडेट दिले होते 30 एप्रिलला की एक 10 ते 15 दिवस मागे पुढे होऊ शकतात, कारण की एप्रिलपासून हे आर्थिक वर्ष सुरू होत असते आणि मार्चला हे आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि आता म्हणजे एप्रिलपासून म्हणजे एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष हे सुरू झालेले आहे. त्यामुळे 15 दिवस थोडेसे मागे पुढे होऊ शकतात. परंतु आता 15 दिवस कुठले, तर आता जवळजवळ 2.5 महिनेच म्हणूया आपण, कारण मार्चही संपला, एप्रिलही संपला आणि आता मेची आज 10 तारीख आलेली आहे. तरीसुद्धा तसं अजून कुठेही काही अपडेट म्हणजे महिला व बालविकास विभाग आणि इतर याच्याकडून कुठलंही असं काही अपडेटचा खुलासा काही झालेला नाही आहे. परंतु आता न्यूज चॅनल्सशीच बोलताना महिला व बालविकास विभागातून आदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे की मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते लाडक्या बहिणींना हे सोबतच मिळणार आहेत. म्हणजे मार्च महिन्याचा 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 असे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, असे अपडेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे आपल्या हाती आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते सोबतच मिळणार हे मात्र तितकंच 100% खरं हे वर्तविले जात आहे. परंतु आता येताना हप्ता जो आहे, वितरण जे आहे ते कधी होणार, तर तेही आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला होता की 15 मे आणि कालचे जे अपडेट होते ते म्हणजे आधीच्या अपडेटमध्ये सांगितलेले की 15 मेला लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील. परंतु काल म्हणजे 9 मेचे कसे अपडेट होते की 9 मेला जे अपडेट आले त्यामध्ये असे म्हटले होते की 16 मेला अधिकारी निर्णय घेतील. म्हणजे महिला व बालविकास विभागाचे जे कोणी आपले म्हणजे कार्यकर्ते असतात, अधिकारी असतात, ते निर्णय घेतील की लाडक्या बहिणींच्या बँकेत पैसे कधी येणार. परंतु आपणास माहीत आहे का या सगळ्या गोष्टींना इतका विलंब का होत आहे? तर लाडक्या बहिणी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्याचा आकडा हा दररोज वाढतच आहे. त्यामुळे म्हणजे सरकारची तपासणी सुरू आहे. म्हणजे आपण असंच म्हणूया, स्क्रुटिनी म्हणूया आपण, कारण की स्क्रुटिनी करत आहेत. त्याच्यामुळे अपात्र लाडक्या बहिणी दररोज या समोर येत आहेत. त्यामुळे आकडा म्हणजे आता सुरुवातीला 1,89,00,000 बहिणी होत्या आणि त्यातनं 54 लाख बहिणी या अपात्र होत्या.
आता 54 लाखवरून 68 लाख लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे पात्र लाडक्या बहिणींची संख्या आणखी कमी झालेली आहे. म्हणजे यामागे जवळजवळ सरकारचे, जिथे सरकारला 4 ते 4.5 हजार कोटी रुपये दर महिन्याला हप्त्यामध्ये सरकारचे जात होते, त्यात आता सरकारचे फक्त 2.5 कोटीच रुपये जाणार. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्या लाडक्या बहिणींमध्ये सरकारचा एवढा पैसा हा वेस्ट होत होता असे अपडेट आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत त्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र आहेत आणि त्यांची EKYC राहिलेली आहे. मग त्यांची EKYC राहिलेली आहे त्यामागे तर अनेक कारणे आहेत, परंतु EKYC राहिलेल्या बहिणींमध्ये पात्र लाडक्या बहिणीसुद्धा भरपूर आहेत आणि आता त्यामध्ये त्यांचाही आता हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. म्हणूनच आता जो हप्ता यायला जो उशीर होत आहे त्या पाठीमागे हेच कारण आहे. कारण की दररोज जी ही EKYC सुरू आहे आणि EKYC केलेल्या बहिणी किती आहेत, किती बहिणींची EKYC ही बरोबर झालेली आहे, किती लाडक्या बहिणींची EKYC ही चुकलेली आहे. आत्ता 30 एप्रिलपर्यंत जी मुदत होती EKYC करण्यासाठी त्यामध्ये तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच बहिणींची चूक झालेली आहे. तर अशा पद्धतीने आणि ज्या बहिणी निकषांमध्ये नाही बसत आता अशा बहिणीसुद्धा त्यांचाही लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा जो आकडा आहे तो दररोज या आकडेवारीमध्ये बदल होत आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल दोनही हप्ते मिळायला इतका विलंब होत आहे. आणि त्यामध्ये काही लेखाशेषा म्हणजे आतमध्ये जे आहे ते काही तांत्रिक अडचणीसुद्धा त्यांना भयंकर येत आहेत, त्यामुळे हप्ते यायला उशीर होत आहे. तर हे सगळे समस्या बघता तांत्रिक अडचणी म्हणजे टेक्निकल इश्यूज जे आहेत, जे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आणि रोजची आकडेवारी जी बदलत आहे ही पण एक बाब आहे. अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या अडचणी येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता यायला विलंब होत आहे. परंतु एकच कमेंट करा लाडक्या बहिणी की तुमची EKYC तुम्ही बरोबर केलेली आहे का? जर तुमची EKYC चुकलेली असेल तर तुम्ही कमेंट करा. कारण की जितक्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणी कमेंट करतील की त्यांची EKYC राहिलेली आहे, मग तुमच्यासाठी सरकार पुन्हा आता EKYCची वेबसाईट म्हणजे EKYC प्रक्रिया ही सुरू करणार आहे. याच विषयावर आपण व्हिडिओ काल संध्याकाळी 7 वाजता अपलोड केलेला आहे. आठवणीने जाऊन बघा, तुम्हाला सर्व अपडेट कळेल. तर लाडक्या बहिणी या पद्धतीने सर्व असे महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितले. हा व्हिडिओ आठवणीने कृपया करून सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही सर्व महत्त्वाचे अपडेट कळेल. तर लाडक्या बहिणी आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि आपण सगळेजण आनंदी राहा. सो थँक्यू व्हेरी मच.